इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र। सातारा शहरातील विश्रामबाग रोड परिसरात रविवारी 20 जुलै 2025 रोजी सायंकाळी एका युवकाने शाळेत जाणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला। तो मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता, परंतु मुलीने नकार दिल्यानंतर त्याने रस्त्यात अडवून चाकू दाखवत तिच्यावर हल्ला केला। मुलीला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत। पोलिसांनी काही तासात त्याला अटक केली। आरोपीच्या मोबाईलमधून मुलीचे फोटो आणि मेसेजेसही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत। पोलीस तपास सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलीस आरोपींवर खुनाचा प्रयत्न, शस्त्र बाळगणे, पॉक्सो आदी गुन्ह्यांमध्ये कारवाई करत असून अधिक तपास चालू आहे। याच्यामध्ये करंजे या गावात पोस्ट शाहूपुरी हद्दीत एक 18 वर्षापेक्षा कमी असलेली मुलगी जी शाळेतनं आली होती, तिच्या स्कूल बसमधून ते उतरले असताना त्याच्या बाजूलाच राहणारा आणि आधी त्याच्यात राहणारा एक आर्यन वाघमळे नावाचा मुलगा आहे। तो 18 वर्ष कंप्लीट केले त्याने जस्ट, आणि तो शिकतो कुठेतरी 12वीला। तर त्याचं एकतर्फी प्रेम होतं। त्यांनी मग माझ्याशी बोल हे कर म्हणून त्याला चाकू लावला आणि मग बाजूला फ्लॅटमध्ये घेऊन जाऊन मग म्हणजे एका अपार्टमेंटच्या खाली जाऊन त्याचं म्हणणं होतं तू माझ्याशी प्रेम कर, एकतर्फी प्रेमात ना त्याने हा चाकू दाखवून तिला अबडक्शन केलं होतं, धमकी देत होता। मग तिथलेच स्थानिक आणि यांनी पोलिसांना कळवलं, स्थानिक आले, पोलीस आले आणि त्याला ओव्हरपॉवर करून अटक करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये आम्ही या व्यक्ती म्हणजे मुलाविरुद्ध आर्यन वाघमळे विरुद्ध पोक्सो, कंटी मुलगी 18 वर्ष छोटी आहे, अबडक्शन, विनयभंग, हत्यार कायदा, जखमी करणे म्हणजे गंभीर दुखापत करणे अशा प्रकारची कलम लावून गुन्हा दाखल करत आहोत। पोक्सो शाहूपुरीला आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। साहेब, याच्यामध्ये कोण कोण जखमी झालेले आहे घटनेमध्ये? त्याच्यामध्ये 1-2 जे सोडवायला गेले होते त्यांना एक हाताला थोडं लागलेलं आहे, जे नंतर ज्याला ओव्हरपॉवर करताना काहीतरी चाकू होता तो पकडताना। मुलीला काय लागलेलं नाही सर। याआधी त्या मुलीला काही त्रास दिला गेला होता, त्याच्या अनुषंगाने काही आधी तक्रार दाखल आहे? तशी तक्रार माझ्या माहितीनुसार दाखल नाही। म्हणजे आधी कधी फक्त एकदा काहीतरी तिने फोटो त्याचे दाखवले होते आणि पोस्टेला ते घेऊन गेले होते आणि नंतर मग त्यांनी ती ठीक आहे आमचं काय समज घातली असं आहे। परंतु ते बघायला पाहिजे की आधी काही तक्रार, पण अशी तो धमकी देतोय का काय अशा प्रकारची तक्रार नव्हती। सर, अशी माहिती आहे की ह्या मुलीने ह्या अगोदरही सातारा शहर पोलीस ठाण्याकडे त्यांच्या नातेवाईकांनी तक्रार दिलेली होती, मात्र ओके नाही, हे शाहूपुरीत घडले। घटना आताची शाहूपुरीतले, मात्र सातारा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जी काही शाळा आहे ना, त्या शाळेच्या संबंधित शिक्षकांनी पण या संदर्भात पोलिसांना याबाबतची माहिती दिली। मी ती इन्क्वायरी करतो, पण सातारा शहरचा मला माहिती नाही। शाहूपुरीमध्ये घटना आहे, सातारा शहरमध्ये शाळा असेल तर सातारा शहरमध्ये तसं काय आहे का आम्ही बघतो, काय झालेलं आहे त्याची इन्क्वायरी.